अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाची कंपनी VSR व्हेंचर्स या विमान कंपनीबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। सुरक्षेच्या अत्यंत गंभीर त्रुटी आणि तपासामध्ये सहकार्य न केल्यामुळे VSR व्हेंचर्स या विमान कंपनीला 1 वर्षापूर्वीच बंदी घातली होती। तसंच VSR व्हेंचर्स वरती 2023 मधील अपघाताची माहिती लपवल्याचा आरोप आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे। केंद्राच्या AIB विभागाने ब्लॅक बॉक्स जप्त केलाय। यातील माहितीवरून अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल, तसंच कंपनीच्या मालकांवरती कडक कारवाई होण्याची ही दाट शक्यता आहे। आणि याविषयी प्रतिक्रियेसाठी ग्रुप कॅप्टन प्रवीण पुरोहित या क्षणाला आपल्या सोबत आहेत। प्रवीण पुरोहित जी, स्वागत आपल्या पुढारी न्यूज मध्ये। अत्यंत धक्कादायक अशी माहिती या सगळ्या तपासाच्या दरम्यान आता पुढे येते की अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानाची कंपनी VSR व्हेंचर्स हिच्यावरती 1 वर्षापूर्वीच बंदी घालण्यात आलेली होती। नमस्कार। ही जी VSR व्हेंचर्स वर जी बंदी आणली होती ती युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी, म्हणजे जसं आपलं DGCA असतं तसं युरोपियन युनियनचं जे आहे त्यांनी एक लेव्हल 1 सुरक्षा निशंकाचा हवाला देत थर्ड कंट्री ऑपरेटर अधिकृतता निलंबित केली होती या VSR व्हेंचर्सची। याचा अर्थ असा की युरोपियन युनियनच्या एअरस्पेस मध्ये कुठल्याही नॉन युरोपियन युनियन एअरलाइनला जर उड्डाण करायचं असेल किंवा त्यांना तिथं ऑपरेट करायचं असेल तर त्यांना त्यांचे जे सेफ्टी जे रेग्युलेशन्स असतात त्याचं पालन करावं लागतं। तर हे काय करतात की कुठेही काही समजा अपघात झाला आणि त्या चार्टर कंपनी असो किंवा एअरलाइन्स असो त्यांना जर युरोपियन युनियन मध्ये उड्डाण भरायचं असेल तर त्यांचा जर अपघात झाला कुठेही दुसरीकडे जगात तर ते त्याची चौकशी, त्याच्यात काय चुका झाल्या किंवा काय घटना घडली आहे आणि त्या संदर्भात या एअरलाइन किंवा चार्टर कंपनीनी त्याचे काय सुधारणा अंमलात आणल्यात ह्याचं त्यांना एक रिपोर्ट जातो। तर हा रिपोर्ट जो EASAनी मागितला होता VSR व्हेंचर्स कडनं, तो असं म्हणणं आहे की तो त्यांनी दिला नाही त्यांना आणि त्यांच्यात आणि ही घटना कधी झाली, सप्टेंबर 23 मध्ये मुंबईला त्यांचा एक अपघात झाला होता। त्याच्यानंतर हे युरोपियन युनियननी म्हणजे EASAनी VSR व्हेंचर्सला सांगितलं की हे तुम्ही काय काय झालंय, त्याच्यात काय सुधारणा केल्या ते कळवा। तर त्याचा काही त्यांनी जबाब दिला नाही। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की हे जे सगळे जे ह्यांचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 24 मध्ये या 5 तारखा नमूद केलेल्या आहेत, ज्याच्यात मग त्यांनी या निलंबनाचे आदेश दिले होते आणि ह्याची माहिती किंवा ह्याची कॉपी त्यांनी DGCA ला सुद्धा कळवली होती, कोणी EASAने। आणि त्यानंतर VSR कडनं काही प्रतिसाद मिळाला नाही, DGCA कडनं काही प्रतिसाद मिळाला आहे की नाही याची आपल्याला म्हणजे मला तरी अजून कल्पना नाहीये। परंतु एक गोष्ट मी सांगू इच्छितो की 2021 साली युरोपियन एव्हिएशन स्पेस सेफ्टी एजन्सी EASA आणि आपल्या DGCA मध्ये करार झाला होता जेणेकरून चांगले बेस्ट प्रॅक्टिसेस वगैरे एक्सचेंज करायचे असा हा करार आहे। तर हा आता प्रश्न उद्भवतो की याच्याबद्दल DGCA कडनं काही कार्य झालं होतं का किंवा या VSR व्हेंचर्सनी EASAला काही कळवलं का नाही, हे 2 प्रश्न आहेत जे आपल्याला आता म्हणजे त्याच्या विचारात घ्यावं लागतील। पुरोहितजी, इथे आणखी एक असा प्रश्न की अशा कंपन्यांना जेव्हा विमानांचं फिटनेस प्रमाणपत्र दिलं जातं तेव्हा कोणत्या निकषांकडे दुर्लक्ष केलं जातं असं आपल्याला वाटतं या सगळ्या बाबी बघता? नाही, आता आपल्याला काय म्हणजे मला DGCA कुठलाही अपघात झाला की DGCA आणि AIB जे असतात ते त्याच्यात पूर्णपणे तपास करतात आणि काही कमतरता आढळल्या उदाहरणार्थ कुठल्याही बाबतीत म्हणजे मेंटेनन्स मध्ये असो, फ्लाइंग मध्ये असो, काही आपल्या विमानतळातल्या कंडिशन्स जे असतात त्याच्याबद्दल तर ते त्याच्यात त्यांचं अवलोकन। बरोबर, त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यांवरती पुरोहितजी नेमकी कशी स्पष्टता आणली जाते या सगळ्या तपासादरम्यान हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।